मित्रांनो, आमरस थाळी खाऊन तुम्ही कंटाळले असाल। मग आता गोड तुम्ही खाल्लंय, आता काहीतरी झणझणीत व्हायला नाही झालोय गरवरे कॉलेजच्या इथे, ते म्हणजे मिसळच्या सम्राज्ञीला भेटायला झणझणीत रश्श्याची राणी। मिसळ हो, हिंगोलीवरनं मराठवाड्यात खास तिकडे मिसळ मिळते का? मिसळ मिळते हां, या प्रकारे आंबटपणा आहे, तिखट झटका आहे आणि फरसाणची क्वालिटी जबरदस्त आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठी यूट्यूब फूड चॅनलवर। माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो, आमरस थाळी खाऊन तुम्ही आता कंटाळले असाल, तर आता काहीतरी झणझणीत व्हायला पाहिजे। तर मी आत्ता आलो आहे पुण्यामध्ये गरवरे कॉलेजला, आणि गरवरे कॉलेजला याच्यासाठी की मिसळच्या सम्राज्ञीला भेटायला झणझणीत रश्श्याची राणी ते म्हणजे मिसळ। आणि मिसळसाठी पुण्यात बरेच आउटलेट आहे आणि ते त्यांच्या ऑथेंटिकपणासाठी जबरदस्त प्रसिद्ध आहे। तर 1990च्या दशकात मिसळचं आउटलेट चालू केलं आणि एकच पदार्थ तो म्हणजे मिसळ, आणि मिसळ घेऊन अखेर या नावाने मिसळ चालू करून एक जबरदस्त अशी हुकूमत मिसळच्या या दुनियेमध्ये चालू केली। तर साधं दुकान, साधे पाव आणि पुण्याच्या या रस्त्यावर रांगा लागेल अशी त्या मिसळची ऑथेंटिकपणा ही त्यांनी जबरदस्त ठेवली। संडे आहे आणि गर्दी पण जास्त आहे, तर म्हटलं चला, तर आता बऱ्याच दिवसाचा विचार होता की काटाकीर मिसळला टेस्ट करावी। आता मिसळ मी बऱ्याच टेस्ट केल्या, पण म्हटलं चला काटाकीर मिसळ पण टेस्ट करून बघावं। आणि आज संडे आहे, तर आता वेळ नाही लावता, चला तर मग आता निघूया काटाकीर यांची झणझणी झटकेदार मिसळ टेस्ट करायला आणि बघूया मिसळची टेस्ट कशी लागते। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही माहीत होईल काटाकीर मिसळची टेस्ट कशी आहे ते। मंडळी, काटाकीर मिसळची सुरुवात विजय आवटी यांनी केली। त्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीत कोणतीही मोठी गुंतवणूक न करता फक्त मिसळपाव या एकाच पदार्थावर लक्ष केंद्रित करून हा व्यवसाय सुरू केला। हे काही साधं ठिकाण नाही, इथे बॉलिवूड पण लाईन लावतो। श्रद्धा कपूर ॲक्ट्रेस या पण येऊन गेल्या, त्या पण म्हणाल्या की या रश्श्यामध्ये आशिकी आहे रे। तसेच जान्हवी कपूर या ॲक्ट्रेस पण येऊन गेल्या, त्या पण म्हणाल्या धडक फक्त सिनेमात नाही, काटाकीरच्या रश्श्यामध्ये आहे। तर मी म्हटलं, सेलिब्रिटी लोक काटाकीर मिसळ खायला येतात, मग आपण का मागं राहायचं? तर चला तर भिडू लोक। मित्रांनो, इथे काटाकीर यांची
मित्रांनो इथे काटागिरी यांची मिसळ आलेली आहे. ताक आहे, लिंबू आहे, मस्तपैकी कांदा आहे, सोबत दही आहे आणि असा जबरदस्त असा तर्रीदार रस्सा आहे. जबरदस्त तर्रीदार रस्सा आहे आणि पाव आहे जबरदस्त आणि मटकी असं जबरदस्त फरसाण आहे आणि हा क्या बात आहे. आणि याच्यावर मी रस्सा टाकणार आहे. सांगायचं झाल्यास ना, ताक दही आता हे दोन डिफरंट पदार्थ आहे, पण आपण मिसळमध्ये दही पण टाकू शकतो आणि त्याने अजून वेगळा असा जबरदस्त टेस्ट येते आणि अशी छान अशी मिसळ आहे. आता मी याची टेस्ट घेतो आणि तुम्हाला सांगतो मिसळ कशी आहे. तर बरेच दिवस झाले काटागिरीला, म्हणजे जवळपास एक दीड वर्ष झालं मी इकडे येतो करून यायला जमलं नाही. तर आता फायनली ती वेळ आली आणि आजचा संडे आहे. त्यात अशी भन्नाट अशी मिसळ माझ्या पुढे मी टेस्ट करतो आहे. असं नाही तर इथे बरेच ॲक्टर लोक पण येऊन गेले. मित्रांनो फायनली आता मिसळ टेस्ट करतो आहे. आता बघूया आता मला मिसळ कशी लागते. म्हणजे याच्यावरती काटाकेरबद्दल मी ऐकलं आहे झणझणीत मिसळ आहे म्हणून आणि तिखट मिसळ आहे. पण आता तिखट नाहीच आहे यांच्यामध्ये. तुम्ही बघितलं असेल व्हेरायटी पण आहे, मीडियम स्पायसी आणि तुमच्या पद्धतीने ते मिसळ घेऊ शकता. आता मी मीडियम स्पायसी मिसळ मागवली. तर बघूया ही मिसळ कशी आहे. पहिल्यांदा तर मला आहे ना मिसळमध्ये रस्सा टाकतो मी जबरदस्त. आणि थोडं दही टाकतो, म्हणजे तिखट जर असलं ना थोडं त्याचा तिखटपणा जाईल. इकडे माझ्या साईडला 2 कपल्स बसलेले आहेत. सरा त्यांना घाम फुटलेला आहे. बघूया आता मला घाम फुटतो काय ते. खायचं टेक्निक असतं. तिखट जरी असली ना मग टेक्निकनुसार खाल्लं तर ते बरोबर ते जातं. तिकडे भाऊ ॲक्च्युली इथे ना पार्सल पण मिळतं आहे मिसळ. मी पहिल्यांदा बघतो. बरोबर बोलले पण आहे तो झटका लागतो एकदम तिखट थोडा. एकेकाळी कोल्हापूरच्या रस्त्यावर गरीब लोकांच्या ताटामध्ये दिसणारी मिसळ आज काटागिरीमध्ये राजकारण घडवत आहे. आता मी टेस्ट करतो आहे. पहिला ठसका लागला पण नंतर नाही, कारण तिखट नाही, मीडियम आहे. आता तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला तिखट किती लागतं, मग तिखट खाण्याची सवय आहे का नाही त्याच्यावर पण डिपेंड करतं. सांगायचं झालं ना, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर तिन्ही पण ॲक्ट्रेस इथे येऊन गेल्या. आणि कधी मला माहीत नाही हिरो लोक ही ॲक्ट्रेस लोक कधी मिसळ वगैरे खातात मला माहीत. आत्ता सांगायचं झालंच ना, थोडंसं आंबटपणा आहे, तिखट झटका आहे आणि फरसाणची क्वालिटी जबरदस्त आहे. त्यामुळे अजून मिसळला आहे ना जबरदस्त टेक्स्चर येतं. एवढी वेटिंग आहे, आणखी एक 4 लोक इथे येऊन बसले. दिसते का तुम्हाला? पूर्वी ही मिसळ गरीब लोकांची पोषण होतं. आज ते आपल्या सोशल मीडियावर स्टार झालेली आहे. कधी कधी कोणी स्टेटस ठेवत नव्हतो, आज एकदम जबरदस्त रील स्टार झाली आहे. प्रत्येक ठिकाणी मिसळचं हे स्टेटस दिसतं. संडे असो का सॅटर्डे असो,
आणि इथे तर विचारूच नका, जबरदस्त गर्दी आहे. काटागीर मिसळ नाही, अनुभव आहे आणि तो तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आले हो कसं आहे मग? त्याच्या आधी कुठली मिसळ खाल्ली तुम्ही? कोल्हापुरी. अच्छा अच्छा. कुठून आले तुम्ही? अच्छा, मूळचं कोल्हापूर. अरे कोल्हापूरला यायला पाहिजे. कोल्हापूरकर आहे मिसळ. हो. तुम्ही हिंगोलीवरनं? मराठवाड्यात. खास तिकडे मिसळ मिळते का? मिसळ भेटते हां. पण या प्रकारे नाही. अच्छा अच्छा. ते लाईट पण आहे, मिडियम पण आहे, हां. ते तर्रार असे बी आहे. तिन्ही प्रकार असल्यामुळे फार आनंद वाटतो खायला. बरोबर आहे. आणि टेस्ट कशी आहे वाटते तुम्हाला? टेस्ट एकदम सुपर. झणझणीत. झणझणीत म्हणजे काय खायचं काम नको. कुठल्या अख्खी- वेळेस आलो की आपल्या काटाकीमध्ये आलोच. त्यात मला दादी भेटली बघा. माझ्या आजीला मिसळ माहिती नाही. अरे वो आज सवेरे से कुछ भी नहीं खाया उन्होंने, सिर्फ मिसळ ही खाने का करके. कशी तुला कशी वाटली? छान ना. त्यांनी आज सकाळपासून नाश्ता पण नाही केला. इथंच हो का? अच्छा अच्छा. बघा नातीमुळे तुम्हाला काय भेटायला होतं बघा. हो एव्हरी संडे. ओ हो काय होते संडे मिसळ डे म्हणले. ओके ओके. म्हणजे तुम्ही मिसळच्या खूप मिसळ प्रेम आहे बरोबर आहे. कुठल्या प्रकारची मिसळ आवडते जास्त करून? मीडियम मिसळ. आता ही मीडियम मागवली तुम्ही? मी नेहमी येतो. म्हणजे तुम्ही मैत्रिणी आहे का? कझन्स आहे. हो अच्छा अच्छा. तुम्हाला कुठल्या प्रकारची मिसळ आवडते? मीडियमच खातात. इथे नेहमी द्या डेली. काय वाटतं मला मिसळ वाटतं? प्रेम आहे. अच्छा अच्छा. आणि काटागीरच्या मिसळ क्रेविंग आहे. एन्जॉय करा. तर मित्रांनो, काटागीरची मिसळ ही मिसळ नाही आहे, ते मिसळप्रेमींचं पहिलं आणि शेवटचं क्रश आहे. त्यामुळे श्रद्धा कपूर सारख्या ॲक्ट्रेस पण म्हणाल्या की या मिसळमध्ये आशिकी आहे रे. मिसळ खाऊन झाली आणि आता यांची बर्फी आहे, खवा बर्फी आहे, ती खाऊन बघतो. मिसळ खाऊन झाली, तिखट जर लागले असेल तर खवा बर्फी आहे, जबरदस्त टेस्ट आहे. मी एकदा याच्या आधी ट्राय केली. जबरदस्त लागते. मिसळ संपवली तर नक्की खवा बर्फी ट्राय करा. एवढं क्राऊड आहे ना इथे. आणि विशेषतः विद्यार्थी आहे, कॉलेजचे स्टुडंट आहे, सगळे येतात. कारण का त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं मिसळ काका सर्व करतात. विजय काकांसोबत बोललो पण काका बोलायला तयार नाही, त्यामुळे काकांची बाईट घेता आली नाही. पण त्यांनी सुंदर अनुभव सांगितला का असं चालू आहे, का विद्यार्थी इथे येतात. कारण का कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही, फुगला नाही, सगळ्या प्रकारचा कुठला पण रस्ता असो, मटकी असो, त्यांना सर्व केलं जातं. त्यामुळेच इथे गर्दी जास्त होते. सगळं डिपेंड करतं तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर आणि तुमच्या बिहेवियरवर. तर मित्रांनो, छान असा हवा सुटलेली आहे. जांभळाचं झाड मागे आहे आणि भरपूरसे जांभळं इथे आलेले. तर मित्रांनो, बरेच दिवसची इच्छा होती काटागीर मिसळला भेट द्यायची. आणि ते आता आमरस थाळी चालू आहे. आमरस थाळीचं बरंच मी व्हिडिओज टाकले. म्हटलं काहीतरी आता झणझणीतपणा व्हायला पाहिजे. आणि इच्छा पण आता पूर्ण झाली. काटागीर मिसळची सुंदर अशी मिसळ आहे, कुठे अवस्थापणा नाही. आणि जास्त करून विद्यार्थ्यांचा क्राऊड भरपूर असतं आणि भरपूर विद्यार्थी असते, कॉलेजचा एरिया असल्यामुळे. तर सांगायचं झाल्यास की काटागीर मिसळ एक डिश राहिलेली नाही आहे. ती पुण्याची खाद्य संस्कृती आहे. इथे मिसळ नाही खाल्ली तर पुणे अधुरा आहे असं म्हटल्यासारखं होईल. आणि चव, झणझणीतपणा आणि प्रेम हे तिघं जर तुम्हाला एकत्र पाहिजे असेल
तर एकदा काटाकीर मिसळला भेटच द्यायला पाहिजे. तर चवीचा खेळ पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. आणि शेवटी एकच सांगतो, काटाकीर मिसळ जर खाल्ली तर तुम्ही काटाकीर होऊनच जा. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन फ्रेश अशा व्हिडिओमध्ये, नवीन एका चवीच्या शोधामध्ये. तेचपर्यंत खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. चला तर बाय बाय.